आज 25 सप्टेंबर बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आपण आता 1318 पर्यंत ओव्यापर्यंत आलेले आहोत. काल 18 ओव्या झालेल्या होत्या. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण 18वी ओवी परत एकदा बघूया. छान अशी होती बघा. तू करणे न करणे दोन्ही, लावणी प्रकृतीच्या मानी. प्रकृती ही का अधीनी हृदयस्था जया. आता ही प्रकृती सुद्धा जो तुझ्या हृदयस्थ आहे त्याच्यावरती अधीन आहे. म्हणून काय सांगतायत की तुझ्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन ही प्रकृती आहे. आणि तू करीत असलेलं सगळं जे कर्म आहे किंवा करायला उत्सुक असलेलं जे कर्म आहे, हे दोन्ही तू प्रकृतीच्या अधीन राहूनच करतोयस. अधीन आहेस हे गृहीत धरून तिच्याच माथ्यावर तुझं हे कर्म करणं न करणं हे ठेव. कारण प्रकृतीसुद्धा तुझ्या हृदयस्थ ईश्वरावर अवलंबून आहे, अधीन आहे. हे विसरू नको. म्हणजे आपण सगळं त्या प्रकृतीवरच अवलंबून आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण देवाला दोष देतो, देवानी मला असं केलं, देवानी तसं केलं. देव काही करत नाही. त्या प्रकृतीच्या अधीन राहूनच ते प्रकृती याच्या अधीन राहून सगळं करत असते. आणि म्हणून पुन्हा सांगतात की मी तुला आता प्रेमानं सांगतो की तू करणे न करणे दोन्ही, जे तुला युद्ध करायचे किंवा युद्ध न करणं याचा निर्णय तू काय करायचे, तू देहभावनेनं न घेता प्रकृतीवर सोपवून दे. प्रकृतीबरोबर तुझ्याकडून योग्य ते करून घेईल. तिच्या मनात तुझ्याकडनं युद्ध करून घ्यायचं असेल तर ती युद्ध करेल, युद्ध करून घेईल. नको असेल तर ती तुझ्याकडनं युद्ध करून घेणार नाही. आता पुढचा श्लोक फार महत्त्वाचा आहे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतं. मग आता त्याच्यावर जर अधीन प्रकृती आहे तर तू कुणाला शरण जायला पाहिजे, प्रकृतीला की त्या परमात्म्याला. म्हणून आता सांगतायत की तम एव शरणं गच्छ, तू त्यालाच शरण जा. कसा जा, सर्वभावेन भारत, अगदी तुझ्या सर्व प्रकारांनी भाव श्रद्धा हे सगळं ठेवून सर्व प्रकारांनी तू भगवंताला शरण जा. तत्प्रसादात पराम शांतीम शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. तुला दोन गोष्टी मिळणार आहेत. तत्प्रसादात म्हणजे त्या परमेश्वराच्या प्रसादाने, कृपेने परमशांती मिळणार आहे. आणि स्थानम शाश्वतम प्राप्स्यसि, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. तुला आता कसलं स्थान मिळणार आहे, पद मिळणार आहे, तर शाश्वत असं परमस्थान तुला मिळणार आहे. कारण तू सगळं परमात्म्यालाच काय काय शरण जा, काय काय अर्पण कर, तर तुझी लज्जा, भय, मान, मोठेपणा, आसक्ती सगळं सोडून अगदी सांसारिक अहंता, ममता या सगळ्याचा त्याग करून एका परमात्म्यालाच आपला परमाश्रय
किंवा परमगती किंवा सर्वस्व मानणं आणि अनन्य भावानं अतिशय श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणानं प्रेमानं निरंतर भगवंताचं नाम गुण प्रभाव आणि स्वरूप यांचंच चिंतन करणं आणि भगवंताचं भजन स्मरण चालू ठेवूनच त्यांच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्य कर्माचं निस्वार्थ भावानं केवळ त्याच्या प्रित्यर्थच आचरण करायचे, स्वतःसाठी काहीच करायचं नाही. म्हणजे सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणं आहे. तेवढा अर्थ भरलेला आहे बघा त्यात. आणि म्हणून ही भगवद्गीता आपल्याला सगळ्यांनाच कर्माला प्रवृत्त करते, पण कर्म करत असताना भगवंताचा विसर पडता कामा नये हे आपल्याला पुन्हा पुन्हा समजावून देत असते. आता कसं त्या परमात्म्याशी लीन व्हायचे, खूपदा तीच उदाहरणं देतात, पण पुन्हा तेच उदाहरण आपल्याला कसं इथे पटवून देतात ते बघा आता. तया अहम वाचा चित्तांग देऊनिया शरणरिग महोदधिका गांग रिगाले जैसे. आता तया अहम वाचा चित्तांग. आता इथे एक उदाहरण छान दिले ते समजून घ्या अगोदर. महोदधिका गांग रिगाले जैसे. महोदधी म्हणजे समुद्र, गांग म्हणजे गंगेचं जल. ज्याप्रमाणे गंगा ही महासागराला जाऊन मिळते, म्हणजे त्याच्याशी तद्रूप होते, त्याप्रमाणे तू काय कर तर अहंकार वाणी चित्त आणि शरीर ह्या सगळ्या गोष्टी भगवंताला अर्पण कर आणि अनन्य भावानं शरण जा. जे श्लोकात सांगितले तेच ज्ञानदेव पण सांगतात की अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरिग. कालचं एक उदाहरण सांगते, जे जनकाने शुकदेवाला छान पटवून दिलेलं आहे. आत्ताच काहीतरी आमची मुलाशी बोलणं झालं किंवा इथली जी ताई आहे काम करणारी, तर ती म्हणे कशाला हे सगळं ठेवता, हे सगळं सोडून द्या. म्हटलं बरोबर आहे, आता सगळं टाकून द्यायचे बघ. तर त्या शुकदेवाला वडिलांनी म्हणजे व्यासांनी सांगितलं असतं की तू एकदा जनकाकडे जा. त्याचा खूप असे जनक आणि शुकाचे अनेक प्रसंग आहेत. त्यातला एक असाच प्रसंग आहे की तो, आता बघा ना, व्यासांचे पुत्र शुकदेव तेही पुन्हा एवढे वैराग्यशील असे आलेत, हे स्वतः कसं सांगायचं. म्हणून कुणाबरोबर तरी तो निरोप देतो की मी व्यासपुत्र शुक आलोय म्हणून सांगा जनक महाराजांना. तो जाऊन सांगतो की जनक महाराज, व्यासपुत्र शुकदेव आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. ठीक आहे म्हणतात, येऊ देत. त्यानं सगळा संग सोडून येऊ देत. आला तो सांग. तो म्हणतो मी सगळा संग सोडून आलो, माझ्या आईवडिलांचा सगळ्यांचा संग सोडून आलेलो आहे, सांग तू जनकराजांना. बरं, जनकराजा म्हणतात ठीक आहे, पण अजून त्याला हाच निरोप दे की सगळा संग सोडू दे. मग आता जातो. तो म्हणतो माझे सगळे जे काही कर्म आहेत, माझं जे काही आहे, हे सगळं मी सोडून आलेलो आहे. माझ्या मनामध्ये आता काहीच उरलेलं नाही, मी सगळा संगत त्याग केलेला. जा म्हणे सांग. परत गेले. नाही म्हणे, त्याला निरोप दे की संग त्याग करूनच ये. आता त्याला कळेना आता कशाचा राहिला संग त्याग. मग त्याला वाटतं आपल्याला शरीरावर आपण कपडे जे परिधान करतो याची आसक्ती आहे असं त्यांना वाटत असेल, म्हणून तो त्या विरहित तेही दूर करतो. आणि आता म्हणतो की मी आता अगदी संगरहित झालो आहे, आता सांगा. तर जनक तर सर्वदर्शीच असतात. ते म्हणतात ठीक आहे म्हणतात, तू अजून एक त्याला निरोप दे की अजून तू संगत्याग केल्याशिवाय मी काही तुझा स्वीकार करणार नाही. मग त्याच्या लक्षात येतं की संग म्हणजे आपला अहंकार. तो अहंकार मी सोडलेला नाही, त्यामुळं मी बाकी सोडून आलो, घरदार सोडून आलो, माझे शिष्य सोडून आलो, माझे आईवडील सोडून आलो, आता अगदी मी वस्त्रांचाही त्याग केला.
तरीसुद्धा अहंकाराचा माझा त्याग अजून झालेला नाही. तो होणं आवश्यक आहे, म्हणून तो करून येतो. तो ज्या क्षणी अहंकाराचा त्याग करतो त्या क्षणी तो अगदी काष्ठवत होऊन जातो. स्वतःचं सगळंच त्याचं मी पण संपून गेलं. आणि मग तिथे जनकराजे येत आहेत आणि म्हणतायत की आता खरा तू संगत्यागी झालेला आहेस. आपण बघा सगळं सोडतो पण अहम सोडत नाही. काल दादासुद्धा काही उदाहरणं सांगत होते की जे लोक आलेले असतात, निरूपणाला येतात, मोठमोठ्या लोकांकडे येतात आणि ते सुद्धा सांगतात की तुम्ही पहिला संगत्याग केला पाहिजे. म्हणजे असंग संग कुठलाच राहता कामा नये. तसं आता इथं सुद्धा सांगितलं बघा. काय सांगितलं की तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरणरिग. म्हणजे पहिला अहम सोडायचं आहे, अहंकार. वाचा म्हणजे वाणी सोडायची, कारण निर्मन व्हायला पाहिजे ना. आपलं मन अजून असतं ना गुंतलेलं, म्हणून चित्त सोडायचे, देह सोडायचे आणि सगळं भगवंताला अनन्य भावानं अर्पण करायचे आणि मग शरण जायचे. तर कसं जायचं तर महोदधीमध्ये जशी गंगा स्वतःला समर्पित करते तसं. मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमसी. आता एक छान हे केले रूपक केलेलं आहे की तयाचे निप्रसादे म्हणजे त्या भगवंताच्या प्रसादानं भगवंताच्या कृपेमुळं सर्वोपशांती प्रमदे. प्रमदा म्हणजे स्त्री. एक छान रूपक केलं की सर्वोपशांती म्हणजे शांतीरूपी सर्व प्रकारची शांती, उपशांत होणे. अगदी सर्वोपशांतीरूपी प्रमदेचा तू काय होशील, पती होशील. म्हणजे तुझ्या ठिकाणी सर्व प्रकारची शांती येईल आणि ती प्राप्त झाली की तिचा तू पती होशील. आणि मग तू कुठं रमशील, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मानंदात स्वानंदे स्वरूपीच रमसी. फार महत्त्वाची ओवी आहे बघा. मग तू स्वानंदामध्ये स्वरूपामध्येच रमून जाशील. मग तुला काहीही उरणार नाही. जसं त्या शुकाला आता काहीच उरलं नाही. मनामध्ये मनही देऊन टाकलं, चित्तही देऊन टाकलं, देहाचाही सगळा त्याग केला, पूर्ण तो काष्ठवत झाला, काहीच त्याच्याकडे उरलं नाही. तेव्हा त्या गुरूंनी त्याचा स्वीकार केलेला. इतका सगळा त्याग करणं. आपण बघा म्हणतो की आता आम्ही सगळं सोडून आलो बरं, आणि पुन्हा कुणीतरी विचारलं तुमचा मुलगा, हो मुलामध्येच तर जीव गुंतलाय ना, नाहीतर काय आम्ही कधीच बाहेर पडलो असतो. किंवा मूल जाऊ दे, आता मुलगाही मोठा झाला, हो ते नातवाचं जरा लाईन लागायची आहे, त्याला म्हणजे कशात तरी जीव गुंतलेला असतो, बाकी काही नाही. पैशाची सगळी व्यवस्था लावायची. म्हणून तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की त्या गोंदवलेकर महाराजांनी आईला काय सांगितलं की तुला यायचंय ना काशीला, सगळं सोडून दे, कशात जीव गुंतू नकोस. अरे घराकडं काही 2 मिनिटात सगळं जैसे ते होऊन गेलं, सगळ्यांनी सगळं घेऊन गेले. तसं मला असं वाटतं की कुणीतरी असं यायला पाहिजे आणि सगळं एकदा आपलं सर्वस्वाचं जे झालं दान की मग आपला जीव कशात गुंतणार नाही. तसं मग तयाचे निप्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होऊन या स्वानंदे स्वरूपीच रमसी. सर्वोपशांती हीच त्याची प्रमदा असल्यानंतर तो आत्मानंदामध्येच रममाण होणार आहे आणि स्वरूप स्थितीमध्येच तो रमणार आहे. तू होशील असा रमून जाशील. पुढं म्हणताय संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसंबे. ही तर कल्पना फार मला आवडलेली. संभूती जेणे संभवे विश्रांती जेथे विसंबे अनुभूती ही अनुभवे अनुभव जया. आता इथं दुसरं म्हणजे द्वैत उरतच नाही ना, म्हणून त्यांनी काय सांगितलं की संभूती म्हणजे उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती ज्याच्यामुळं होतं, आणि विश्रांती जिथे विसावते. विश्रांतीलाही कुठलं तरी ठिकाण लागतं ना. आता किती दिवस मी विश्रांती घेऊ म्हणाल, म्हणून ती जी कायमची विश्रांती आहे ती जिथे विसावते आणि ज्याच्या अनुभूतीत अनुभवाचा आस्वाद घेतो.
असं जे ठिकाण आहे ते म्हणजे परमात्म्याचं ठिकाण आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये इथं इथपर्यंतच सांगितलं, फार सुंदर सांगितलं. संभूती जेथे संभवे, उत्पत्ती, जगाची उत्पत्ती होती तीच जी ज्याच्यामुळं होती. विश्रांतीला ज्याच्यामुळं, जिथे विश्रांती मिळतीये, ज्याच्यावरती अवलंबून आहे. आणि अनुभूती अनुभवे, अनुभव जया, अनुभूतीचा सुद्धा अनुभव ज्याच्यामुळे येतोय, तिये निजात्मपदींचा रावो, होऊनी ठाकसी अव्ययो, म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तू. नाहो म्हणजे नाथा, असा तू लक्ष्मीचा नाथ आहेस. बघा आता काय म्हणताय की तू निजात्मपदी म्हणजेच आत्मस्वरूपाचा तू राजा होणार. आणि अक्षय अवस्था स्थिरपणे प्रत्यक्ष अक्षय, ज्याच्यात कधीही क्षय होणार नाही अशी अवस्था तुला अनुभव मिळेल. अनुभव घेत म्हणजे अनुभवशील असं भक्तश्रेष्ठ अर्जुनाला श्रीकृष्ण मोठ्या प्रेमाने सांगतात. अशी तुला एक अवस्था आता प्राप्त होईल की तुला आता कशाचाच म्हणजे त्याला आपण म्हणतो ना संवेदना ही कुठलीच राहणार नाही आहे. म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तू, होऊनी ठाकसी अव्यय, तूच अव्यय होशील. आपण जे परमात्म्याची सगळी विशेषण सांगतोय, निर्गुण, निराकार, अव्यय, अविनाशी, असा तूच होऊन जाशील. याच्यावरच्या ओव्या बघूया. तया सर्व भावे काया वाचा मन, आणिक मी पण समर्पोनी, महार्णवी जैसे रिगे गंगा तोय, शरण तुझाय तैशा रीती. मग तयाची या प्रसादे करून, सर्व ही शमोन जाय तेथे. ऐशा शांती रूप प्रमदेच्या छंदे, स्वरूपी स्वानंदे रमशील. विश्रांतीसी जेथे लाभते विश्रांती, जेथोनी उत्पत्ती उत्पत्तीची. अनुभूती तीही स्वभावे पांडवा, जया अनुभवा अनुभवी. आपुल्या त्या आत्मपदाचा अक्षय, होशील तू राय देव म्हणे. अशा अक्षय पदाचा तू राय म्हणजे राजा होशील असं स्वतः देव त्याला सांगतायत की तूच आता सगळ्याचा हा राजा बनणार आहेस आणि तूच अक्षय स्थान बनणार आहेस. तेव्हा आता तुझ्या इथं काहीच उरणारच नाही, आता तूच सम्राट होणार. आणि हे सगळं गुह्यतम वचन आता भगवंत त्याला सांगतायत. इतितम ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया, विमृश्यैतदशेषेण यथेच्छसी तथा कुरु. आता अगदी सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे बघा की इति ते, इति म्हणजे असं, ते म्हणजे तुला, ज्ञानम आख्यातम, असं तुला सगळं ज्ञान सांगितलंय. ते ज्ञान कसं आहे? गुह्यात गुह्यतरम, गुह्य गोष्टींपेक्षा सुद्धा अधिक गुह्य, गोपनीय असं ज्ञान मी तुला सांगितलंय. मया आख्यात, मी असं तुला सांगितलं बरं की गुह्याहून गुह्य. आपण म्हणतो ना गुह्यतर, तरी गुह्यतमच अजून सांगायचे, गुह्यतर सांगितले. आणि म्हणून तू काय कर, विमृश्य, विमृश्य म्हणजे त्याचा, त्या ज्ञानाचा तू पूर्ण विचार कर. विचार करून कसा, अशेषेण, पूर्णपणे विचार करून. आता तू त्याच्यामध्ये काही मनात संशय धरू नकोस, काही किंतु काढूच नकोस. आणि मग शेवटचं वाक्य तुझ्यावर सोपवले, यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुला इच्छा आहे, इच्छा होईल तसं तू कर. कारण बघा, मी लाख सांगितलं की तुझं भलं यात आहे, तू अव्यय होशील, तू राजा होशील, तू सगळ्याच्या पलीकडे जाशील. मी लाख सांगितलं रे, हे गुह्यात गुह्यतम ज्ञान तुला सांगितलं.
पण त्याचा तू नीट विचार कर की हे तुझ्या भल्याचं आहे का, तुला हे झेपणार आहे का. आणि मग तू नीट विचार करून तुला जसं हवंय तसं तू कर. जे इच्छा होईल ते तू कर. खूप जण बघा म्हणतात थांबा मी विचार करून सांगतो, आणि मग नंतर म्हणतात की हो पटलं, मला तुमचं बोलणं पटलं. आता बघा सगळीकडे एवढ्या एवढ्या इंचासाठी सगळ्या जमिनीचे वाद भांडणं, त्या वकिलांना तर हीच कामं मिळत असतात. आणि मी म्हणते कशाला अशा इंचासाठी फुटासाठी आपली आयुष्य संपत आलेली आहेत. तर ते करण्यापेक्षा प्रेमाने एकमेकाला समजावून घेऊन, ठीक आहे आता बांधले ना बाबा 1.5 फूट इकडं अतिक्रम, दोघांनी केल्यावर आम्हाला जायला जागाच नाही राहील, पण करू देत, त्यांना त्यात समाधान आहे ना. आपलं किती आयुष्य उरलेलं. म्हणजे जे काही राहत आहेत आमचे नातेवाईक यांच्या बाबतीत सांगते, भांडण करून किंवा ते वाद करून किंवा कोर्टात न्यायनिवाडा करून काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आम्ही तुला आधी समजावून देतो. तसं आता एवढं सगळं तुला समजावून दिले, तू नीट विचार करून तुला जे पाहिजे ते कर. स्वतः निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. तर हे गीता नामाचं किंवा गीतेचं महत्त्व तुला पुन्हा सांगतोय म्हणतायत. सर्व वाङ्मयाचे मथित, हे कसं आहे, सगळ्या वाङ्मयाचं मंथन करून, जसं आपण लोणी काढतो, दही छान 4-5 दिवसाची साय घालून ते मंथन करून त्यातनं लोणी निघतं, तसं सगळ्या वाङ्मयाचं मंथन करून. आता सगळे वाङ्मय म्हणजे कुठले, सगळ्यात महत्त्वाचे वेद, उपनिषद, पुराण, सगळी 6 दर्शनं, या सगळ्या शास्त्रांचं, शाश्वत ग्रंथांचं मंथन करून हे गीता नावाचं एक बहुमोल तत्त्व तुझ्या तळहातावर मी ठेवलेलं आहे. हस्तगत रत्न होय, हातावर ठेवले, आता लांब नाही आहे ते, तिथून घे पण म्हणायचं नाही, हातावरच ठेवले तुला हे गीतारूपी रत्न. किती छान सांगितलं बघा. मला तो श्लोक नेहमी आठवतो. त्यामुळं आपण महात्म्यामध्ये जो म्हणतो तो, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना, सगळ्या उपनिषदरूपी गायींचं दोहन करून काढलेलं हे दुग्धं गीतामृतम महत, हे दूधरूपी अमृत आहे, ते प्राशन करायला दिलेलं आहे. आणि पार्थोवत्स, हा कोण आहे त्याचं प्राशन करणार, वत्स वासरू पार्थ आहे. आणि दुग्धं गीतामृतम महत, असे हे अमृतरूपी गीतामृतरूपी हे दिलेलं आहे दुग्ध, आणि त्याचं तू प्राशन कर. आता इथं सांगितलेलं आहे की हे तत्वप्राप्तीचं फल काय मिळणार आहे. आता बघा, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय, आत्मारूपी रत्न तुझ्या हातात आले. आता ज्ञानायसी रूढी, वेदांते जयाची प्रौढी, वानिता कीर्ती चोखडी पातली जगी. आता त्यामुळं काय झालं, तुझ्या हातामध्ये एकदा हे रत्न आल्यानंतर सगळ्या वेदांचं सार असं जर एकदा तुला प्राप्त झालं, आत्मप्राप्ती झाली, हे रत्न तुझ्या तळहातावर मिळालेलं आहे, हस्तगत झालेलं आहे. त्यामुळं गीतेच्या ज्ञानमयी सहवासात आल्यामुळं तुला काय होईल, वेदांते जयाची प्रौढी, वेदांतामध्ये ज्याची प्रौढी सांगितलेली आहे, महत्त्व सांगितलेलं आहे, त्याचं तुला ज्ञान होईल. आणि वानिता कीर्ती चोखडी, आणि मग गीता नावानं त्याची प्रसिद्ध झालेली आहे कीर्ती, प्रशंसा झालेली आहे. पण पुढं म्हणलंय पातली जगी, सगळ्या ह्या जगामध्ये वेदांतालाच मान्यता मिळाली, थोरपणा प्राप्त झाला. पण कुणामुळं, गीतेमुळं. म्हणजे 2 गोष्टी एकमेकाला सांगतात की वेदांताचं ज्ञान या नावानं गीताशास्त्राची प्रशंसा झाली, आणि गीतेमुळं वेदांताला महत्त्व मिळालं. म्हणजे एकमेकावर हे कसे अवलंबून आहेत, आणि वेदांतापेक्षा सुद्धा गीता कशी सर्वश्रेष्ठ आहे
हे इथं समजावून दिलेलं आहे. म्हणून वानिता कीर्ती चोखडी पातली जगी, या जगामध्ये तुला कीर्ती प्राप्त होईल. त्यामुळं म्हणजे याची तर अशा तुला थोरपणा प्राप्त झालेला आहे. पुढं म्हटलंय बघा, बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कवडसे, मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जया. आता त्याच्याबरोबर तुला काय काय मिळालं तर बुद्ध्यादिके डोळसे, डोळस म्हणजे देखणी सुंदर ज्यांनी दिसतं अशी, तर बुद्ध्यादी ही देखणी इंद्रिय जी आहेत ही म्हणजे काय आहेत, हे जयाचे का कवडसे, जणू काही ते ज्याचे म्हणजे या गीतामृताचे गीतारूपीचे कवडसे आहेत, गीतेचे कवडसे आहेत. आणि मी सर्वद्रष्टाही दिसे पाहता जया, पाहला जया. आणि मी ब्रह्मांड व्यापी आहे हे ज्याला समजतं, हे अपूर्व ज्ञान ज्याला होतं, तो विलक्षण अनुभव सुद्धा देणारी गीताच आहे. म्हणजे शेवटी गीताच आपल्याला हे सगळं तारून देणार आहे, तुला सुद्धा. त्यामुळे या विश्वासात सगळा करता मीच आहे हे ज्ञान सुद्धा तुला या गीतेमुळेच झालेलं आहे. म्हणून पुढं म्हणतायत, मी सर्वद्रष्टाही दिसे पाहला जया, म्हणजे मीच या ब्रह्मांड व्यापी सगळ्याचा आहे, ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे असं जे ज्ञान तुला झालं, ती सुद्धा ही गीताच देते. आणि गीतेचे जणू काही हे कवडसे आहेत. म्हणून आता काय, म्हणून तू काय कर, ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचे ही गुप्तधन, परी तू म्हणून आन केवी करू. म्हणून हे गीतेमध्ये साठवलेलं आत्मज्ञान आहे, हे माझ्यासारख्याला अत्यंत गोपनीय आहे. ते खरं लपून बसलेलं आहे, गोप्याचेही गुप्तधन. लोक बघा आता ते दसरा येईल की नाही, दसऱ्याच्या वेळेला अशा आमच्याकडे त्या 2 बाहुल्या काढतात आणि एका बाहुलीमध्ये धन सुवर्ण हे लपून ठेवायचं असतं. आणि आपली जी ह्याची काडी असते ना, सोन्याची काडी, जी आपण सोनं लुटतो, तर त्या आपट्याची काडी अशी घ्यायची आणि बरोबर ती वस्तू शोधून काढायची. पण मुद्दाम आम्ही महिला काय करतो की ज्याच्यात नाही त्याचं जरा फुगवटा करायचा, जिथं ठेवलं आहे असं वाटावं म्हणून, आणि मग लोक फसतात. पण इथं काय सांगितलं की गीतेत असं लपून बसलेलं जे माझं अस्तित्व आहे, माझं रहस्य आहे, हे जे गुप्तधन आहे, हे तुझ्यापासून मी कशाला लपवून ठेवू. खरं म्हणजे असं लपवायला नको, पण लहान मुलांना मजा वाटते म्हणून आम्ही आपला तो खेळ करवतो. तसं आता भगवंत सांगताय की माझ्यासारख्याला हे जे आत्मज्ञान गीतेमध्ये साठवलेलं गोपनीय आहे, ज्यात माझं अस्तित्व, माझं रहस्य लपलेलं आहे, ते गुप्तधन मी आता तुझ्यापासून कशाला लपवू. म्हणजे आता तुला हे सगळं मी उघड करून सांगितले. म्हणून यान केवी करू, या कारणे गा पांडवा, आम्ही आपला हा गुप्त ठेवा, गुह्य ठेवा, तुझं दिधला कळवण कणवा जा कळलेपणे. आता हा जो अपार ठेवा आहे, ही अपार करुणा दाटून आलेली आहे. आणि हा गुप्त ठेवा हा दयेच्या आहारी जाऊन मी तुला सगळं अर्पण केलेलं. तुला दिधला कणवा, कणव म्हणजे दया, एखाद्याची कणव येणे, तो शब्द कवणा नाही, शब्द कणव. जा कळलेपणे, ते तुला समजून आल्यामुळं तुझ्या ठिकाणी माझ्या मनी तुझ्या बाबतीत मोठी करुणा दाटून आलेली आहे. आणि म्हणून त्या दयेच्या आहारी जाऊन मी हा सगळा ठेवा तुला अर्पण केलेला आहे. तेव्हा आता तू ठरवायचेस काय करायचे काय नाही, हे तू ठरवायचेस. फार सुंदर. म्हणजे आता कसं आहे सगळा, म्हणतात ना तो बॉल त्याच्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता यानं ठरवायचं आहे की मी तो काय करायचा, झेलायचा का टाकून द्यायचा, हे त्याचं त्यानं ठरवायचं आहे. सर्व वाङ्मयाचे गीता नाम सार, जाण हे साचार सुविख्यात. जयाची या योगे
आत्मा हे चिरत्न होतसे स्वाधीन धनंजया. जयाचे महत्व वेदांते वानावे. वानावे म्हणजे वाखाणावे. ज्ञान ऐशा नावे सुप्रसिद्ध. म्हणून तया शास्त्रासी लाभली शुद्ध कीर्ती भली जगा माझी. पदार्थ डोळस जे का बुद्ध्याधिक तेही ज्याचे देख कवडसे. जयाचा उदय होता दिसे मीही जो मी असे पाही सर्व द्रष्टा. मज गुढाचेही जे का गुप्त धन ते हे आत्मज्ञान जाण पार्था. आता पुढची ओवी वेगळी आहे बघा, तेवढी एक घेऊया आपण पाहता. परी भुलली बोरसे माय बोले बाळा दोषे प्रीती ही परी तैसे न करूची हो. आता माय बोले बाळा दोषे, लेकरावरील अत्यंत प्रेमानं वेडी झालेली आई काय बोलते त्याला बोलते आणि कधी कधी रागावते पण. प्रीती ही परी तैसे न करूची हो. ते खरं सगळं असतं, रागावणं हे सगळं वरवरचं असतं, खोटं असतं, पण खरं तर त्याच्यावर प्रेमच असतं. प्रीती ही परी तैसे, प्रेमव्यवहारच असतो. आणि आम्ही सुद्धा काय करतोय, प्रेमानं देखील आम्ही तुझ्या बाबतीत तसं काहीही करणार नाही, तुला रागवणार नाही आहे. परी भुलली बोरसे. बोरसे म्हणजे बोलतीये ती. कशासाठी बोलते बघा. तर हे सगळं लटकं असतं, बोलणं रागावणं. त्यामुळं माय बोले बाळावशी, जरी ती लेकरावरच्या प्रेमामुळं ती अगदी वेडी झालेली असते, भुललेली असते आणि त्यामुळं ती कधी कधी त्याला रागावते, कधी क्रुद्ध होते. पण हे सगळं ते वरवरचं असतं, खोटं असतं. तो खरा प्रेमव्यवहारच असतो आणि प्रेमानं देखील आम्ही तसं तुझ्या बाबतीत करणार नाही. म्हणजे प्रेमानं सुद्धा आई रागावते पण आम्ही तुला तसं रागावणार नाही. केवढं प्रेम आहे बघा, आईपेक्षा वेगळं अलौकिक प्रेम आहे याच्यावर. सखा माझा भक्त एक तू म्हणून ठेवू ते चोरून कैसे येते. याची लागी आज माझे गुप्तधन प्रसन्न होऊन दिले तुझ. बाळकाच्या मोहे भुलोनिया माता तया बाबा पुता म्हणे जैसी. तैसे तुझे प्रेम बोलविते मज देऊनी सहज आत्मधन. अजून पुढच्या काही ओव्या आहेत पण आपण त्या आता उद्या बघूया. 28 पर्यंत झालेले आहेत, 18 ते 28. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी, आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा, आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. धन्यवाद.